मास्टरमाइंड तहव्वूर राणा अमेरिकेतून भारतासाठी रवाना झालाय। आज सकाळपर्यंत राणा भारतात येण्याची शक्यता। एनआयएची टीम तहव्वूर राणाला दिल्लीत घेऊन येणार असल्याचं कळतंय। करुणा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच, दोघांनी 2 मुलांना जन्म दिला। हे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही। धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळून लावताना माझगाव सत्र न्यायालयाचं निरीक्षण। करुणा मुंडे घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत दिलासा मिळण्यास पात्र, सत्र न्यायालयाचे निर्देश। तर करुणा मुंडे यांना 2 लाख रुपयांची पोटगी देण्याच्या वांद्रे कोर्टाच्या निर्णयाला धनंजय मुंडेंनी दिलं होतं आव्हान। एका प्रसिद्ध नेत्याची जीवनशैली लक्षात घेऊन दंडाधिकाऱ्यांनी करुणा शर्मा यांना अंतरिम देखभालीचा दिलेला आदेश योग्यच। करुणा आणि त्यांच्या मुलांनाही नेत्यासारखीच जीवनशैली मिळायला हवी। अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेख अकबर शेख जाफर यांचे आदेश। माझं आणि धनंजय मुंडेंचं लग्न नसल्याचं दाखवण्याचा प्रयत्न झाला, मात्र आमचं लग्न झालं यावर आज शिक्कामोर्तब झाली आहे। मुंबई सत्र न्यायालयाच्या निरीक्षणानंतर करुणा मुंडेंचं वक्तव्य, तर न्यायालय खरेदी करू शकतो असं धनंजय मुंडेंना वाटलं, करुणा मुंडेंचा निशाणा। छत्रपती शिवरायांबाबत अवमानास्पद वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर। कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून कोरटकरला जामीन मिळाल्यानंतरही प्रशांत कोरटकरचा मुक्काम कळंबा कारागृहात वाढण्याची शक्यता। आज कागदपत्र जामिनाची प्रक्रिया उशिरा झाल्यानं तर महावीर जयंतीमुळे कोर्टाचं कामकाज बंद असल्याची माहिती। प्रशांत कोरटकरच्या वक्तव्यामुळे लाखो लोकांची मनं दुखावली। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांची प्रतिक्रिया, कोरटकरला वाचवणारे कोण होते याचा शोध घ्यायला हवा। महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांसाठी आणखी कठोर शिक्षेची तरतूद करावी, सावंत यांची मागणी। महाराष्ट्रात भाजपचं सरकार असल्यामुळे महापुरुषांचा अपमान, फडणवीस आवडते मुख्यमंत्री म्हणून राज्यात असे प्रकार घडतात। प्रशांत कोरटकरच्या जामिनानंतर आदित्य ठाकरे यांची टीका। आम्हाला हरवण्यासाठी महाराष्ट्र निवडणुकीत मोठा घोटाळा, भाजपनं मतदार यादीत घोळ करून निवडणूक जिंकली। कित्येक वेळा मागणी करूनही मतदार याद्या दिल्या नाहीत, विरोधी पक्षनेते राहुल गांधींसह मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप। मुंब्र्यात 10 वर्षीय चिमुकलीची लैंगिक अत्याचारानंतर हत्या, जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीत नागरिकांचा मुंब्रा पोलीस ठाण्यावर मोर्चा। प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशी देण्याची मागणी। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांचं मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र। झोपडपट्टी पुनर्वसनात मराठी माणसावर अन्याय झाल्याचा आरोप, तर गुजराती झोपडपट्टी धारकांची पात्रता यादीत नावं कशी, अरविंद सावंतांचा सवाल। खासदार अरविंद सावंतांविरोधात वरळीत बॅनरबाजी, बॅनरवर वक्फ बिलावरून अरविंद सावंतांवर टीका। बॅनर कोणी लावले याबाबत माहिती नसून हे बॅनर काढण्यात आले। अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयातील 4 भिक्षुकांच्या मृत्यूचं प्रकरण, 2 भिक्षुकांचे मृतदेह नातेवाईकांनी थेट शिर्डी पोलीस ठाण्यासमोर आणले। प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करत न्यायाची मागणी केली। सोलापूर महानगरपालिका प्रशासनाकडून खोदकाम केल्यानंतर आता स्पष्टीकरण, मनपाला कोणतीही सूचना न देता परस्पर जिल्हा कारागृहाकडून पिण्याच्या पाण्यासाठी खोदकाम। कैद्यांची जास्त संख्या असल्यानं नळ कनेक्शन मोठं करून देण्याची कारागृह प्रशासनाची पालिकेकडे मागणी, मात्र जिल्हा कारागृहाकडून पालिकेला कोणतंही शुल्क भरलं नसल्याचं समोर। ठाणे ते बोरीवली प्रस्तावित भुयारी मार्गातील अडथळा दूर, ठाणे ते बोरीवली प्रवास आता अवघ्या 20 मिनिटात पार होणार। पुढील आठवड्यात MMRDA काम सुरू करणार, बोरीवलीतील झोपडीधारकांचे तात्पुरते पुनर्वसन करणार। इंडिगोचे मुंबई नागपूर विमान रायपूरला वळवल्याची घटना, खराब हवामानामुळे विमान वळवल्याचा निर्णय। प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूल 2 वर्षांसाठी बंद केला जाणार, वरळी शिवडी उन्नत मार्गिकेसाठी प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूल पाडणार, वाहतुकीतही बदल केला जाणार। भिवंडीत धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमात रात्री 11 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर सुरू ठेवल्याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल। नियमानुसार रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत लाऊडस्पीकर वाजवण्यास मनाई असतानाही रात्री 11 वाजेपर्यंत कथा वाचनाचा कार्यक्रम सुरू होता। वर्धा जिल्ह्याच्या काही भागात जोरदार वादळासह अवकाळी पावसाची हजेरी, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने नागरिकांची तारांबळ। अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांच्या नुकसानीची शक्यता। शक्तीपीठ महामार्गात 50,000 कोटींचा भ्रष्टाचार होण्याची शक्यता, शक्तीपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांना त्रास होत असेल तर आमचा विरोध, शक्तीपीठ महामार्गाविरोधात राजू शेट्टींची भूमिका। प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार, कुणी कुणाला रोखू शकत नाही। महाराष्ट्रात कुठेही पक्षाचा प्रचार केला तर वावगं नाही। 11 एप्रिलच्या ठाण्यातील जनता दरबाराच्या पार्श्वभूमीवर गणेश नाईकांचं वक्तव्य। दलित मुस्लिम ब्राह्मणांमध्ये अडकलो आणि ओबीसींनी आमची साथ सोडली, अहमदाबादमधील काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात राहुल गांधींचं वक्तव्य, सूत्रांची माहिती। काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना नव्या जबाबदाऱ्या देणार, काँग्रेसच्या अधिवेशनात राहुल गांधींची घोषणा। जिल्हाध्यक्षांना आणखी शक्ती देण्याचं राहुल गांधींचं पदाधिकाऱ्यांना आवाहन। जातीय जनगणना करा असं संसदेत मोदींना सांगितलं होतं, देशात किती दलित आहे हे देशवासियांना माहिती असलं पाहिजे, राहुल गांधींचं वक्तव्य।
स्वातंत्र्य काळात आम्ही फक्त इंग्रजांविरोधात लढलो नाही तर इंग्रज आणि आरएसएसच्या विचारधारेविरोधातही लढलो. अनेक वर्ष आरएसएसने तिरंग्याला सॅल्यूट केलं नव्हतं, राहुल गांधींचा आरोप. ड्रग्ज तस्करी प्रकरणी तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्यांची नावं आल्यानं खळबळ, तर नाव आलेल्या पुजाऱ्यांच्या देवीच्या पूजेशी संबंध नाही, पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदेंची माहिती. तुळजापुरातील ड्रग्ज प्रकरणात गृह विभागानं कडकपणे लक्ष दिलं पाहिजे, गुन्ह्यात सहभागी आरोपींना शिक्षा दिली पाहिजे, भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. कुणाल कामराचा आर्थिक लाभ झाला, कामराला 4 ते 5 कोटी रुपये मिळालेत, त्यामुळे कुणाल कामराकडे दुर्लक्ष करा, दीपक केसरकरांचं वक्तव्य. कुणाल कामराच्या समर्थनार्थ अमित कटार नवरे मुंबई हायकोर्टात. कामराचं प्रकरण आधीपासून प्रलंबित असल्यानं नव्या याचिकेला ऐकण्याची गरज वाटत नाही, हायकोर्टानं कटार नवरेंची याचिका निकाली काढली. साताऱ्याच्या फलटणमध्ये बुद्ध विहारासाठी शासकीय जागा मिळवण्यासाठी आंदोलन, महिनाभरापासून अनुयायींचं आंदोलन, पोलिसांनी अनेक महिला आणि युवकांना ताब्यात घेतलं. नागपूरमध्ये गांजाचं व्यसन भागवण्यासाठी दुचाकीची चोरी, एकाला अटक, 3 दुचाकी जप्त, 5 पावली पोलिसांची कारवाई. भंडाऱ्यात तहसील कार्यालयात दारू पिऊन येणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ, तक्रार करणाऱ्यालाच तहसीलदारांनी परत पाठवलं. भंडाऱ्यात वाघाच्या हल्ल्याचा बनावट प्रकार, आर्थिक भरपाईच्या लालसेपोटी इस्माकडून सदर कृत्य केल्याचं कबूल, साकोली परिसरातील घटना. रत्नागिरीत अंमली पदार्थ तस्करी विरोधात पोलिसांची धडक कारवाई, प्रशांतनगर भागात गांजा जप्त. सौर ऊर्जा प्रकल्प दुसरीकडे हलवण्यात यावा या मागणीसाठी बीडमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन, सौर ऊर्जा प्रकल्प झाला तर आमच्या उदरनिर्वाहाचं काय, शेतकऱ्यांकडून प्रश्न उपस्थित. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा विभागासमोर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आंदोलन, पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड, पुनर्मूल्यांकन मोफत करण्याची अभाविपची मागणी. बुलढाण्याच्या हकीमी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 40,000साठी एक मृतदेह 6 तास अडवून ठेवल्याच्या ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप, तर ठाकरेंच्या सेनेनं तोडफोडीचा इशारा दिल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला, रुग्णालय प्रशासनाकडून पैसे मागितल्याच्या आरोपाचं खंडन. अमरावतीत भररस्त्यात रील बनवणाऱ्यांवर कारवाई, दोन्ही रील स्टारवर गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल, दोन्ही दिशेनं गाड्यांची वाहतूक सुरू आणि रील बनवण्याचा प्रयत्न. बुलढाणा जिल्ह्यातील प्रकल्पात 33% एवढा जलसाठा, शहरांमध्ये 10 ते 12 दिवसाआड पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेचं नियोजन कोलमडलं. नाशिकच्या ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई, येवला तालुक्यातील ग्रामीण भागात 9 टँकरद्वारे पाणीपुरवठा. हतनूरतून भुसावळसाठी पाण्याचं आवर्तन सुरू, हतनूरच्या पाण्यामुळे रेल्वे आणि दीपनगरचा पाणी प्रश्न सुटणार. जालन्यात मोसंबी बागांवर शेतकऱ्यानं जेसीबी फिरवला, पाण्याअभावी मोसंबीच्या बागा वाळल्यानं शेतकरी हवालदिल, अंबड तालुक्यातील शिरढोण परिसरातील घटना. फुलकोबीला चांगला भाव नसल्यानं नांदेडमधील शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान, गजानन दासरवाड या शेतकऱ्याकडून 2 एकरात फुलकोबीची लागवड, मात्र खर्चही निघाला नाही. जळगावात नागरिकांना हवेत पसरलेल्या विशिष्ट एका गॅसमुळे त्रास झाल्याचा प्रकार समोर, पोलीस कर्मचाऱ्यांच्या सरावावेळी अश्रुधुराचे बॉम्ब फोडले गेले, त्यामुळे हा त्रास झाल्याची माहिती. नागरिकांच्या तक्रारीनंतर अग्निशमनच्या अधिकाऱ्यांकडून परिसरात पाहणी. उल्हासनगरमध्ये 25 वर्षीय तरुणाचा रेल्वे अपघातात मृत्यू, उल्हासनगर आणि अंबरनाथ स्थानकादरम्यान घटना घडली, रोहित मगर असं मयत तरुणाचं नाव. जळगावच्या रामानंदनगरमध्ये एका महिलेची 10.5 लाखांची फसवणूक, मुलीला तहसीलदार म्हणून नोकरी लावून देण्याचा आमिष दाखवत रोकड आणि दागिने घेतले, फसवणूक करणाऱ्या ज्योती साळुंखे विरोधात गुन्हा दाखल. पालघरच्या पूर्व आणि पश्चिमेला जोडणारं नवली फाटक कायमस्वरूपी बंद, नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा रेल्वे प्रशासनाचा